नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 9वी विषय विज्ञान यातील 5वा पाठ आम्ल, आम्लारी व क्षार या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। परंतु स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल किंवा तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील। आपल्या चॅनलवरती स्वाध्यायाच्या व्हिडिओसोबतच विविध विषयांची भाषणे, निबंध लेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत। तेही चेक करा, तेही तुम्हाला नक्कीच आवडतील। तर चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया। यामध्ये प्रश्न पहिला, गटात न बसणारा शब्द ओळखा व कारण द्या। त्यामध्ये क्लोराइड, नायट्रेट, हायड्राइड, अमोनियम। तर यातील गटात न बसणारा शब्द आहे अमोनियम, कारण अमोनियम हे आम्लारी धर्मी मूलक आहे, इतर सर्व आम्लधर्मी मूलके आहेत। यामध्ये हायड्रोजन क्लोराइड, सोडियम हायड्रॉक्साइड, कॅल्शियम ऑक्साइड आणि अमोनिया। तर या गटात न बसणारा शब्द आहे हायड्रोजन क्लोराइड, कारण हायड्रोजन क्लोराइड पाण्यात विरघळल्यास H+ आयनांची निर्मिती होते, इतर सर्व OH- आयनांची निर्मिती करतात। ॲसिटिक ॲसिड, कार्बोनिक ॲसिड, हायड्रोक्लोरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड। तर या गटात न बसणारा शब्द आहे कार्बोनिक ॲसिड, कारण कार्बोनिक ॲसिड द्विआम्लधर्मी आहे, इतर सर्व एक आम्लधर्मी आहेत। अमोनियम क्लोराइड, सोडियम क्लोराइड, पोटॅशियम नायट्रेट, सोडियम सल्फेट। तर या गटात न बसणारा शब्द आहे अमोनियम क्लोराइड, कारण अमोनियम क्लोराइड हा आम्लधर्मी क्षार आहे, इतर सर्व उदासीन क्षार आहेत। पुढचा आहे सोडियम नायट्रेट, सोडियम कार्बोनेट, सोडियम सल्फेट, सोडियम क्लोराइड। तर या गटात न बसणारा शब्द आहे सोडियम कार्बोनेट, कारण सोडियम कार्बोनेट हा आम्लारी धर्मी क्षार आहे, इतर सर्व उदासीन क्षार आहेत। कॅल्शियम ऑक्साइड, मॅग्नेशियम ऑक्साइड, झिंक ऑक्साइड, सोडियम ऑक्साइड। तर या गटात न बसणारा शब्द आहे झिंक ऑक्साइड, कारण झिंक ऑक्साइड हे उभयधर्मी म्हणजेच आम्लधर्मी व आम्लारी धर्मी ऑक्साइड आहे, इतर सर्व आम्लारी धर्मी ऑक्साइड आहेत। स्फटिकरूप मोरचूत, स्फटिकरूप मीठ, स्फटिकरूप फेरस सल्फेट, स्फटिकरूप सोडियम कार्बोनेट। तर या गटात न बसणारा शब्द आहे स्फटिकरूप मीठ, कारण स्फटिकरूप मिठामध्ये स्फटिक जल नसते, इतर सर्व घटकात स्फटिक जल असते। सोडियम क्लोराइड, पोटॅशियम हायड्रॉक्साइड, ॲसिटिक ॲसिड, सोडियम ॲसिटेट। तर या गटात न बसणारा शब्द आहे ॲसिटिक ॲसिड, कारण ॲसिटिक ॲसिड सौम्य विद्युत अपघटनी पदार्थ आहे, तर इतर सर्व प्रबल विद्युत अपघटनी पदार्थ आहेत। प्रश्न दुसरा, पुढील कृती केल्यावर काय बदल दिसतील ते लिहून त्यामागील कारण स्पष्ट करा। त्यामध्ये कॉपर सल्फेटच्या 50 मिली द्रावणात 50 मिली पाणी मिळवले। तर उत्तर आहे कॉपर सल्फेटच्या 50 मिली द्रावणात 50 मिली पाणी मिळवले, तेव्हा निळ्या रंगाचे कॉपर सल्फेटचे द्रावण फिकट झाले, कारण द्रावण विरल झाले आणि कॉपर सल्फेटच्या द्रावणाची संहती कमी झाली। सोडियम हायड्रॉक्साइडच्या 10 मिली द्रावणात फिनोलॅफ्थलीन दर्शकाचे 2 थेंब टाकले। तर उत्तर आहे सोडियम हायड्रॉक्साइडच्या 10 मिली द्रावणात फिनोलॅफ्थलीन दर्शकाचे 2 थेंब टाकले, तेव्हा रंगहीन द्रावणाचा रंग गुलाबी झाला, कारण फिनोलॅफ्थलीन हे आम्ल व आम्लारी दर्शक आहे। आम्लधर्मीय द्रावणात ते रंगहीन, तर आम्लारी धर्मी द्रावणात ते गुलाबी होते। सोडियम हायड्रॉक्साइड हे आम्लारी धर्मी आहे, म्हणून त्याचा रंग गुलाबी झाला। त्यानंतर आहे 10 मिली विरल नायट्रिक ॲसिडमध्ये तांब्याच्या किसाचे 2/3 कण टाकून हलवले। तर काय झाले? उत्तर आहे 10 मिली विरल नायट्रिक ॲसिडमध्ये तांब्याच्या किसाचे 2/3 कण टाकून हलवले, तेव्हा रासायनिक अभिक्रिया होऊन कॉपर नायट्रेटचे द्रावण तयार होते व हायड्रोजन वायू मुक्त होतो। कॉपर नायट्रेट तयार झाल्याने त्याचा रंग निळा झाला। त्यानंतर 2 मिली विरल HCl मध्ये लिटमस कागदाचा तुकडा टाकला, त्यानंतर त्यामध्ये 2 मिली सहत NaOH मिळवून हलवले।
उत्तर आहे 2 मिली विरल HCl मध्ये लिटमस कागदाचा तुकडा टाकला तेव्हा त्याचा रंग लाल झाला. त्यानंतर त्यामध्ये 20 मिली सहत NaOH मिळून हलवले तेव्हा लिटमसचा रंग बदलून निळा झाला. कारण NaOH सहत असल्याने तयार झालेल्या शेवटच्या द्रावणात आम्लारीचे प्रमाण अधिक होते, म्हणून लाल लिटमस पेपर निळा झाला. त्यानंतर विरल HCl मध्ये मॅग्नेशियम ऑक्साईड मिळवले तसेच विरल NaOH मध्ये मॅग्नेशियम ऑक्साईड मिळवले तर काय झाले? उत्तर आहे 1. विरल HCl मध्ये मॅग्नेशियम ऑक्साईड मिळवले तेव्हा आम्लारी उदासीनीकरणाची अभिक्रिया होऊन मॅग्नेशियम क्लोराईड आणि पाणी तयार होते. 2. विरल NaOH मध्ये मॅग्नेशियम ऑक्साईड मिळवले तेव्हा कोणतीच अभिक्रिया होत नाही, कारण दोन्हीही आम्लारीधर्मी आहेत. विरल HCl मध्ये झिंक ऑक्साईड मिळवले तसेच विरल NaOH मध्ये झिंक ऑक्साईड मिळवले तर काय होईल? उत्तर आहे 1. विरल HCl मध्ये झिंक ऑक्साईड मिळवले तेव्हा झिंक क्लोराईड व पाणी तयार होते. या अभिक्रियेमध्ये झिंक ऑक्साईड हे आम्लारीधर्मी आहे. तर 2. विरल NaOH मध्ये झिंक ऑक्साईड मिळवले तेव्हा सोडियम झिंकेट Na2ZnO2 व पाणी तयार होते. या अभिक्रियेमध्ये झिंक ऑक्साईड हे आम्लारीधर्मी आहे. 3. म्हणजेच झिंक ऑक्साईड हे उभयधर्मी ऑक्साईड आहे. चुनखडीवर विरल HCl टाकले. उत्तर आहे चुनखडीवर विरल HCl टाकले तेव्हा आम्लारी उदासीनीकरणाची अभिक्रिया होऊन कॅल्शियम क्लोराईड व पाणी तयार होते आणि CO2 वायू मुक्त होतो. या अभिक्रियेत चुनखडी ही आम्लारीधर्मी आहे. परीक्षा नळीत मोरचुदाचे खडे तापवले व थंड झाल्यावर त्यात पाणी मिळवले तर काय होईल? उत्तर आहे 1. परीक्षा नळीत मोरचुदाचे खडे तापवले तेव्हा मोरचुदाचे स्फटिक संरचना मोडून रंगहीन म्हणजेच पांढरे चूर्ण तयार होते व पाण्याचे बाष्प होऊन निघून जाते. 2. थंड झाल्यावर या चूर्णात पाणी ओतले असता पुन्हा निळ्या रंगाचे मोरचूद तयार होते. म्हणजेच हे सर्व बदल भौतिक बदल आहेत. विद्युत अपघटनी घटात विरल H2SO4 घेऊन त्यातून वीज प्रवाह जाऊ दिला. उत्तर आहे विद्युत अपघटनी घटात विरल H2SO4 घेऊन त्यातून विद्युत प्रवाह जाऊ दिला तेव्हा विरल H2SO4 मध्ये H+ व SO4 हे आयन विचरणामुळे तयार होतात. या आयनाद्वारे विद्युतधारा वाहून नेली जाते. यात ऋणाग्रापाशी हायड्रोजन वायू तयार होतो तर धनाग्रापाशी ऑक्सिजन वायू तयार होतो. तिसरा प्रश्न आहे खालील ऑक्साईडचे 3 गटात वर्गीकरण करून त्यांना नावे द्या. यामध्ये 1. आम्लधर्मी ऑक्साईड, त्यामध्ये येतील CO2SO3. त्यानंतर 2. आम्लारीधर्मी ऑक्साईड, त्यात येतील CaO, MgO, Na2O. 3. उभयधर्मी ऑक्साईड ZnO, Al2O3, Fe2O3. चौथा प्रश्न आहे इलेक्ट्रॉन संरूपण आकृती काढून स्पष्ट करा. त्यामध्ये सोडियम व क्लोरीन पासून सोडियम क्लोराईडची निर्मिती. आता अशा प्रकारची आपल्याला ही आकृती सांगता येईल तर व्यवस्थित निरीक्षण करून बघा. याचं स्पष्टीकरण पाहूया. यामध्ये 1. सोडियमचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपन 281 आणि क्लोरीनचे इलेक्ट्रॉन स्वरूपन 287 आहे. अष्टक पूर्ण करण्यासाठी सोडियम अणू बाह्यतम कक्षेतील 1 इलेक्ट्रॉन गमावून Na+ आयन तयार करतो. 3. याच वेळी अष्टक पूर्ण करण्यासाठी क्लोरीन अणू बाह्यतम कक्षेत 1 इलेक्ट्रॉन मिळून Cl आयन तयार करतो. 4. सोडियमचा धन आयन Na+ व क्लोरीनचा ऋण आयन Cl यामधील विद्युतस्थितिक आकर्षणामुळे त्यामध्ये आयनिक बंध तयार होऊन सोडियम क्लोराईड म्हणजेच NaCl तयार होते. मॅग्नेशियम व क्लोरीन पासून मॅग्नेशियम क्लोराईडची निर्मिती. या ठिकाणी इलेक्ट्रॉन स्वरूपण तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. व्यवस्थित काळजीपूर्वक पाहून घ्या. त्याचं स्पष्टीकरण पाहूया. 1. मॅग्नेशियमचे इलेक्ट्रॉन स्वरूपन 282 आणि क्लोरीनचे इलेक्ट्रॉन स्वरूपन 287 आहे. 2. अष्टक पूर्ण करण्यासाठी मॅग्नेशियम अणू बाह्यतम कक्षेतील 2 इलेक्ट्रॉन गमावून Mg2+ आयन तयार करतो. 3. याच वेळी अष्टक पूर्ण करण्यासाठी क्लोरीनचा प्रत्येक अणू बाह्यतम कक्षेत 1 इलेक्ट्रॉन मिळवून Cl आयन तयार करतो. 4. मॅग्नेशियमचा धन आयन Mg2+ व क्लोरीनचे ऋण आयन Cl यामधील विद्युत स्थितिक आकर्षणामुळे त्यामध्ये आयनिक बंध तयार होऊन मॅग्नेशियम क्लोराईड म्हणजेच MgCl2 तयार होते.
5वा प्रश्न, खालील संयुगे पाण्यात विरघळल्यास त्यांचे विचरण कसे होते ते रासायनिक समीकरणाने दर्शवा व विचरणाचे प्रमाण कमी की जास्त ते लिहा. तर या ठिकाणी हे संयुगे दिलेले आहेत, त्यातील एक एक आपण पाहूया. त्यामध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल, त्याचं रासायनिक समीकरण आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि विचरण कसं आहे, जास्त आहे. सोडियम क्लोराईड, याचंही रासायनिक समीकरण कसं आहे ते एकदा निरीक्षण करून घ्या आणि याचं विचरणाचं प्रमाण आहे जास्त. पोटॅशियम हायड्रॉक्साईड, विचरणाचे प्रमाण जास्त. अमोनिया, विचरणाचे प्रमाण कमी. ॲसिटिक आम्ल, विचरणाचे प्रमाण कमी. मॅग्नेशियम क्लोराईड, विचरणाचे प्रमाण जास्त. कॉपर सल्फेट, विचरणाचे प्रमाण जास्त. 6वा प्रश्न आहे, पुढील द्रावणाची संहती ग्रॅम लिटर व मोल लिटर ह्या एककांमध्ये व्यक्त करा. आता 100 मिली द्रावणात 7.3 ग्रॅम HCl, 50 मिली द्रावणात 2 ग्रॅम NaOH, 100 मिली द्रावणात 3 ग्रॅम CH3COOH, 200 मिली द्रावणात 4.9 ग्रॅम H2O. तर याचा तक्ता आपण या ठिकाणी बनवलेला आहे. या सगळ्या गोष्टींचे डिटेल्स या तक्त्यामध्ये दिलेले आहेत, तेव्हा याचं व्यवस्थित निरीक्षण करून घ्या. सातवा प्रश्न, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यामध्ये आम्लारी धर्मता ह्या गुणधर्मानुसार आम्लांचे वर्गीकरण करा. प्रत्येकी एक उदाहरण लिहा. उत्तर आहे, आम्लारी धर्मता या गुणधर्मानुसार म्हणजेच आम्लाच्या एका रेणूपासून विचरणाने जितके H+ आयन मिळू शकतात त्या संख्येनुसार आम्लाचे एक आम्लारी धर्मी, द्विआम्लारी धर्मी व त्रिआम्लारी धर्मी असे 3 प्रकार पडतात. एक आम्लारी धर्मी आम्लाचं उदाहरण आहे HCl, द्विआम्लारी धर्मीचं उदाहरण आहे H2SO4 आणि त्रिआम्लारी धर्मी याचं उदाहरण आहे H3PO4. यामध्ये उदासीनीकरण म्हणजे काय? दैनंदिन जीवनातील उदासीनीकरणाची 2 उदाहरणे लिहा. उत्तर आहे, आम्लाची आम्लारीशी अभिक्रिया केली असता क्षार व पाणी तयार होते. या क्रियेला उदासीनीकरण अभिक्रिया म्हणतात. HCl + NaOH याची अभिक्रिया NaCl + H2O. दैनंदिन जीवनातील उदासीनीकरणाची उदाहरणे: 1. दातामध्ये राहिलेल्या अन्नकणांचे विघटन होऊन दातामध्ये आम्ल तयार होते, त्यामुळे दात किडू शकतात, म्हणून आपण टूथपेस्टने दात घासतो. ही टूथपेस्ट आम्लारी स्वरूपाची असते आणि आम्लाला उदासीन करते. दुसरं उदाहरण आहे, जेव्हा पोटातील आम्लाचे प्रमाण वाढते तेव्हा ते उदासीन करण्यासाठी आम्लारी असलेली आम्ल प्रतिबंधक औषधे दिली जातात. आम्ल प्रतिबंधक औषधामुळे जठरात तयार झालेल्या अधिक आम्लाचे उदासीनीकरण होते. द्रावणाचा साम मोजण्यासाठी कोणत्या पद्धती वापरतात ते लिहा. तर द्रावणाचा साम मोजण्याच्या पद्धती पुढे पाहूया आपण. 1. सामोमापक म्हणजेच pH मीटर. 2. सामोमापन श्रेणी म्हणजेच pH स्केल. 3. वैश्विक दर्शकाचे द्रावण किंवा सामोदर्शक कागदी पट्ट्या. 4. नैसर्गिक तसेच संश्लिष्ट दर्शक. पाण्याचे विद्युत अपघटन म्हणजे काय ते सांगून विद्युत अग्र अभिक्रिया लिहून स्पष्ट करा. याचं उत्तर आहे, आम्लयुक्त किंवा आम्लारीयुक्त पाण्यातून विद्युतधारा जाऊ दिली असता त्याचे पृथक्करण होऊन ऋणाग्रापाशी हायड्रोजन वायू तयार होतो व धनाग्रापाशी ऑक्सिजन वायू तयार होतो. यालाच पाण्याचे विद्युत अपघटन म्हणतात. मग यात ऋणाग्र अभिक्रिया 2H2O + Ze- अभिक्रिया H2G + 2OH. धनाग्र अभिक्रिया 2H2O अभिक्रिया O2 + 4H + 4E. 8वा प्रश्न, खालील कृतीसाठी रासायनिक समीकरणे लिहा. त्यामध्ये HClच्या द्रावणात NaOH चे द्रावण मिळवले. उत्तर आहे, HClच्या द्रावणात NaOH चे द्रावण मिळवले असता रासायनिक अभिक्रिया होऊन सोडियम क्लोराईड व पाणी तयार होते. ही उदासीनीकरणाची अभिक्रिया आहे. HCl + NaOH अभिक्रिया NaCl + H2O. विरल H2SO4 मध्ये जस्ताचे चूर्ण मिळवले. उत्तर आहे, विरल H2SO4 मध्ये जस्ताचे चूर्ण मिळवल्यास जस्ताची विरल
सल्फ्युरिक आम्लाबरोबर अभिक्रिया होऊन हायड्रोजन वायू मुक्त होतो व झिंक सल्फेट तयार होते. याचं रासायनिक समीकरण आहे Zn प्लस H2SO4 अभिक्रिया ZnSO4 प्लस H2. ई कॅल्शियम ऑक्साईडमध्ये विरल नायट्रिक ॲसिड मिळवले तर याचं उत्तर आहे कॅल्शियम ऑक्साईडमध्ये विरल नायट्रिक ॲसिड मिळवले असता कॅल्शियम नायट्रेट व पाणी तयार होते. त्याचं रासायनिक समीकरण पाहूया. CaO प्लस 2HNO3 अभिक्रिया Ca2 प्लस H2O म्हणजेच कॅल्शियम ऑक्साईड प्लस नायट्रिक ॲसिड अभिक्रिया कॅल्शियम नायट्रेट प्लस पाणी. ई KOHच्या द्रावणामधून कार्बन डायऑक्साईड वायू सोडला. उत्तर आहे KOHच्या द्रावणामधून कार्बन डायऑक्साईड वायू सोडला तर पोटॅशियम कार्बोनेट व पाणी तयार होते. तर याचं रासायनिक समीकरण आहे CO2 प्लस 2KOH अभिक्रिया K2CO3 प्लस H2O म्हणजेच कार्बन डायऑक्साईड अधिक पोटॅशियम ऑक्साईड अभिक्रिया पोटॅशियम कार्बोनेट अधिक पाणी. खाण्याच्या सोड्यावर विरल HCl ओतले. उत्तर आहे खाण्याच्या सोड्यावर विरल HCl ओतले तर सोडियम क्लोराईड तयार होते व कार्बन डायऑक्साईड वायू मुक्त होतो. याचं रासायनिक समीकरण NaHCO3 प्लस HCl अभिक्रिया NaCl प्लस H2O प्लस CO2 म्हणजे सोडियम बायकार्बोनेट अधिक सोडियम हायड्रोक्लोरिक ॲसिड अभिक्रिया सोडियम क्लोराईड अधिक पाणी अधिक कार्बन डायऑक्साईड. 9वा प्रश्न आहे फरक लिहा. त्यामध्ये आम्ल व आम्लारी. त्यामध्ये 1 आम्ले चवीला आंबट असतात तर आम्लारी चवीला तुरट असतात. 2 आम्लामध्ये निळा लिटमस कागद लाल होतो तर आम्लारीमध्ये लाल लिटमस कागद निळा होतो. 3 आम्लात 1 किंवा जास्त आयन असतात तर आम्लारीत 1 किंवा जास्त आयन असतात. 4 अधातूंच्या ऑक्साईडपासून आम्ले तयार होतात. 4 धातूंच्या ऑक्साईडपासून आम्लारी तयार होतात. उदाहरणार्थ आम्लाचं उदाहरण पाहूया. HCl H2SO4 आम्लारीचं उदाहरण NaOH Ca2. पुढचं आहे कॅटायन व ॲनायन. या दोन्हीमध्ये फरक सांगायचा आहे. 1 धनप्रभारित आयनांना कॅटायन म्हणतात तर ऋणप्रभारित आयनांना ॲनायन म्हणतात. 2 कॅटायनला आम्लारी धर्मी मूलक असेही म्हणतात तर ॲनायनला आम्लधर्मी मूलक असे म्हणतात. 3 जेव्हा उदासीन अणू इलेक्ट्रॉन देतो तेव्हा कॅटायन तयार होते तर जेव्हा उदासीन अणू इलेक्ट्रॉन घेतो तेव्हा ॲनायन तयार होते. कॅटायनचं उदाहरणार्थ Na प्लस Cu2 प्लस इत्यादी. ॲनायनची उदाहरणे Cl Br इत्यादी. त्यामध्ये ई ऋणाग्र व धनाग्र या दोन्हीतील फरक सांगायचा आहे. 1 ऋणप्रभारित इलेक्ट्रोडला ऋणाग्र म्हणतात तर धनप्रभारित इलेक्ट्रोडला धनाग्र म्हणतात. 2 कॅटायन ऋणाग्राकडे आकर्षिले जातात तर ॲनायन धनाग्राकडे आकर्षिले जातात. 3 ऋणाग्रापाशी इलेक्ट्रॉन दिले जातात तर धनाग्रापाशी इलेक्ट्रॉन स्वीकारले जातात. 10वा प्रश्न आहे खालील पदार्थांच्या जलीय द्रावणाचे वर्गीकरण सामूप्रमाणे 7 पेक्षा जास्त व 7 पेक्षा कमी या गटात करा. आता खाली काही पदार्थ दिलेले आहेत याचं वर्गीकरण पुढे पाहूया आपण. तर पहिला आहे 7 पदार्थाचे द्रावण आहेत मीठ पोटॅशियम ब्रोमाइड. 7 पेक्षा जास्त सामू असलेले सोडियम ॲसिटेट कॅल्शियम हायड्रॉक्साईड सोडियम कार्बोनेट अमोनिया. 7 पेक्षा कमी सामू असलेले हायड्रोजन क्लोराईड कार्बन डायऑक्साईड अमोनियम क्लोराईड विनेगार सल्फर डायऑक्साईड. तर अशा प्रकारे आपल्याला हा स्वाध्याय सांगता येईल. आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 9वीच्या सर्व विषयांच्या प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे. त्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर पहिल्यापासून ते शेवटच्या पाठापर्यंतचे सर्व स्वाध्यायाचे व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळतील. तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.